नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण मी तुम्हाला आज अशी बातमी सांगणार आहे, जेणे संपूर्ण गावकरी या ठिकाणी अतिशय खुश होऊन जातील, अतिशय आनंदात होऊन जातील. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला आता सर्वांनी लाईकसुद्धा करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं जे चॅनल आहे, हे लोकसेवा योजना केंद्र आहे. याच्यावरती महाराष्ट्रातील आणि राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या संपूर्ण योजना हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, शहरी भागात सर्व लोकांपर्यंत मोफत देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. आणि मोफत नाही, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायचा आहे. तेवढंच फक्त जे कष्ट आहे हे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. तर भावांनो, या ठिकाणी बघा, आपले जे कृषी मंत्री आहे दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या योजनेचं जे माहिती आहे ते सांगितलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो ग्रामीण भागात जो कृषी विभाग असतो, त्या कृषी विभागाला मदत करण्यासाठी एक कृषी मित्र योजना त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता नक्की कृषी मित्र योजना हे काय आहे आपण जाणून घेऊया. कृषी मित्र योजना म्हणजे जे ग्रामीण भागात कृषी विभाग असतो, त्या कृषी विभागातील जे कर्मचारी असतात, ते जे स्टाफ असतो किंवा जे प्रशासन असते कृषी विभागातील, तर त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या हाताखाली कामं करण्यासाठी या ठिकाणी एक कृषी मित्र योजना आहे. यांना वर्षाला 18,000 मिळणार आहे. आता ते 18,000 कशाप्रकारे मिळतील, एक मानधन म्हणून म्हणा किंवा एक पगार म्हणून म्हणा किंवा एक रोजगार म्हणून म्हणा. तर ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो, ह्या त्यांना मिळतील प्रति 3 महिन्याला म्हणजे पकडून चाला तुम्ही त्यांना 3 महिन्याला, म्हणजे 18,000 भागाकार तुम्ही या ठिकाणी करून चाला. असे टप्प्याटप्प्यात तुम्हाला या ठिकाणी जे 18,000 आहे या ठिकाणी मिळतील. जेणेकरून, आणि या योजनेचा उद्देश फक्त सरकारचा एवढाच आहे की जे ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये व्यवसाय करायला जातात किंवा मग काम बघायला जातात, तर या योजनेच्या माध्यमातून लोकांना शहरात जाण्याचं काम पडणारच नाही, ग्रामीण भागातच त्यांना काम मिळेल. आता तुम्हाला काम काय करायचं आहे, तुम्हाला काम या ठिकाणी, आणि हे बघा, या योजनेमध्ये महिलांनासुद्धा 30% या ठिकाणी आरक्षण आहे. महिलांनासुद्धा या ठिकाणी 30% आरक्षण आहे, परंतु पुरुषांना 70% आरक्षण आहे. आणि जे पैसे आहे हे थेट तुमच्या खात्यात जे आहे हे येणार आहे ऑनलाईन. ही तुमच्यासाठी खूप मोठी या ठिकाणी संधी आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि यासाठी तुम्हाला KYC सुद्धा या ठिकाणी करून घ्यायची आहे. आता बघूया आपण याच्याबद्दल माहिती. ही योजना आहे मित्रांनो, ही 1 जूनपासून सुरू करण्याची घोषणा ही शासनाने केली होती आणि होऊ शकते मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी काही अटी व शर्ती आहेत. जसे की तुमचं वय हे 40पेक्षा कमी पाहिजे. तुमचं वय 40पेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेत कृषी मित्र म्हणून काम करू शकता. आणि तुमचं शिक्षण किमान हायस्कूल तरी झालं पाहिजे, म्हणजे 12वीपर्यंत तर तुमचं शिक्षण या ठिकाणी झालं पाहिजे. आणि लोकांशी बोलण्याचं जे कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे, जर माणुसकीत तुम्ही या ठिकाणी लोकांशी बोलू शकता, तुमच्या संभाषण कौशल्य असेल तर तरच तुम्हाला या ठिकाणी हे काम मिळेल. आणि तुम्हाला सर्व प्रकारचं सोशल मीडिया, मोबाईल, ह्या ज्या नॉर्मल गोष्टी आहे, मोबाईल ॲप झालं, KYC झालं, या छोट्या मोठ्या गोष्टी मोबाईलात तुम्हाला आल्या पाहिजे. दर 3 महिन्याला तुम्हाला मानधनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे माहिती आहे, या योजनेची माहिती तुम्ही थंबनेलवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आणि या योजनेची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी टाकलेली आहे. तर तुम्ही या योजनेची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वाचू शकता. मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणेल की या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आणि अशाच महत्त्वाच्या जे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या लोकसेवा योजना केंद्र या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या ओळखीचे जेवढे शेतकरी असतील तेवढ्या शेतकऱ्यांना हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्या व्हॉट्सअपवरती, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती झाली पाहिजे. नाही तर कमीत कमी व्हिडिओला लाईक तरी करा मित्रांनो. आणि या योजनेसंदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ठीक आहे. आणि मी तुम्हाला हेच म्हणेल, जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी जर माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन ऑन करा. तुम्हाला जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.